नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। टिप नंबर पहिली, जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्हाला ही टिप खूप कामी येणार आहे। आता तुम्ही बघू शकता, हा माझ्याकडे माझ्या मुलीचा सॉफ्ट टॉयज आहे। आता हा धुवायचा म्हटलं तर पावसाळा सुरू आहे आणि एवढा मोठा धुवायचा म्हटलं तर वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा मावणार नाही आणि हाताने धुवायचा तर हा सुकणारच नाही। मग आता यावरती जर पेनाचे रेषा झाले आहेत, आता हे काढायचे म्हटलं तर खूप नाकेनऊ येतील। मग आता हे काढण्यासाठी फक्त एक इन्ग्रेडियंट लागणार, ते म्हणजे फक्त डेटॉल लिक्विड। हो, तुम्हाला काय करायचं आहे, एखादा जुनासा टूथब्रश घ्यायचा आहे आणि डेटॉल लिक्विड घ्यायचं आहे। आपल्याला काही हे डायल्यूट वगैरे करायचं नाही, थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता। पण जसं की आपण जर हे साबणानेही काढायचं म्हटलं तर हे निघलं नसतं। मग तुम्ही जसं बघताय, जसं मी याला लिक्विड लावते आहे आणि टूथब्रशने हे व्यवस्थितरित्या हलक्या हाताने घासत आहे, तसं तसं यावरतील पेनाचे डाग पूर्ण निघाले आहेत। जर तुमच्याही घरी मुलांचे सॉफ्ट टॉयज असतील किंवा मग कपड्यांवरती असेच डाग झाले असतील तर तुम्हाला लिक्विड डेटॉल घ्यायचा आहे आणि त्याने अशा पद्धतीने स्वच्छ करायचा। जर एखादं टॉयज असं आहे की जे धुतल्या जाऊ शकतं, हे केल्यानंतर तर आवर्जून धुवा, पण हे असं टॉयज आहे की जे धुतल्या जाऊ शकत नाही। आता कपड्याची ही गोष्ट घेतली तर कपडे सुद्धा तुम्हाला आधी लिक्विड डेटॉलने साफ करायचे आहेत आणि नंतर व्यवस्थित तुम्ही साफ करू शकता। हे झाल्यानंतर एखादं ओला कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून घेऊ शकता। पण कसं आहे की लहान मुलं असली तर भिंतीवर सुद्धा रेषा ओढतातच। मग तुम्ही ही ट्रिक भिंतीवर रेषा किंवा एखादं तुमच्या घरी फर्निचर असेल त्यावरती सुद्धा केलं असेल, त्यावरती सुद्धा तुम्ही हे सेम पद्धतीने करू शकता। तुम्ही बघणार की पूर्ण पेनाच्या रेषा ज्या आहेत त्या आवर्जून निघून जातात आणि सगळ्यात मेन म्हणजे जो काही मार्कर असतो, परमनंट मार्कर, मात्र दूर ठेवायचा। परमनंट मार्करचे जे काही रेषा वगैरे असतात, भिंतीवर असेल कपड्यावरती असेल, ते निघण्यास थोडासा उशीर लागतो। सो तुम्ही बघू शकता, बघता बघता किती घाण होतं आणि पूर्ण साफ झालेला आहे। आता हे थोडंसं ओलसर आहे कारण आपण लिक्विड डेटॉलचा वापर केला आहे, पण हे संपूर्ण डाग निघालेले आहेत। तुम्हाला ही टिप कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टिप बघण्यासाठी पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा। 2 नंबरची टिप बघूयात। बऱ्याचदा आपल्याला मार्केटमधनं भाजीपाला आणायला जायचं असलं की आपण अशा पद्धतीने मोठ्या पिशव्या नेतो, पण बऱ्याचदा मग आपल्याला पैसे वगैरे नेण्यासाठी छोट्या पर्सचा वापर करावा लागतो। आता कधी जर बाजारात जायचं म्हटलं तर भरपूर गर्दी असते, मग अशा वेळेस चोरांचा सुद्धा सुळसुळाट असतो। मग जर आपण ह्या बाजारच्याच पिशवीमध्ये पैसे ठेवले तर, पण कधीतरी भीतीही वाटते ना। मग काय करायचं, जे काही दागिन्यांचं पाऊच असतं ते दागिन्यांचं पाऊच घ्यायचं आणि जी काही आपली पिशवी आहे त्याच्या मधोमध वगैरे तुम्ही जे आहे हे अशा पद्धतीने सेफ्टी पिनने सिक्युअर करू शकता। म्हणजे कसं, ही बॅग तर तुमच्या हातामध्येच राहते, पैसेही तुम्ही इझिली काढू शकता आणि एकाच ह्याच्यामध्ये भाजीपाला सुद्धा येईल, पैसे सुद्धा राहतील। सो ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। सेम ट्रिक तुम्ही पर्ससाठी सुद्धा वापरू शकता, बघा दिसत सुद्धा नाहीये। चला मंडळी, नंतरची टिप बघूया। आता आपण प्रेस जेव्हा करतो त्यानंतर हा जो काही याचा पूर्ण वायर असतो हा मात्र अस्तव्यस्त राहतो। आता कधी हा व्यवस्थित ऑर्गनाइज ठेवायचा म्हटलं तर आपल्याला एखादं काहीतरी घ्यावं लागतं, पण तुम्ही याचे हे ऑर्गनाइज ठेवण्यासाठी एकदम आपण जी घरामध्ये वस्तू वापरतो तिचा वापर करू शकतो। म्हणजे काय, जुनी एखादी लहान मुलांची घड्याळ वगैरे खराब झाली असेल किंवा आपली सुद्धा घड्याळ खराब झाली असेल, सो त्याचा जो काही बेल्ट असतो त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने जे काही इस्त्रीचा वायर आहे तो नीट ठेवण्यासाठी आणि ऑर्गनाइज ठेवण्यासाठी किंवा अशा पद्धतीने गुंडाळून ठेवण्यासाठी नक्की करू शकता। सो आत्ताच तुमची घड्याळ फेकू नका, तिचा असा वापर नक्की करा। चला मंडळी, नंतरची टिप बघूयात। आता आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करावाच लागतो। आता कधी वरण भात भाजी, आता भाजी तरी बदलत असेल पण भात आणि पोळी हे तर आपलं आवर्जून असतंच। बऱ्याचदा काय होतं की भातामध्ये पाणी ना हे कमी पडतं आणि अशा वेळेस भात जो आहे तो खाली टाकतो। आता खाली भात टाकला की मग त्याचा पूर्ण स्मेल आपल्या भाताला लागतो। आता कधी हे असं होतं की कधी पाहुणे घरी यायचं म्हटलं आणि तेव्हाच ह्या गोष्टी अशा होतात। मग आता तो करपलेला वास आपल्या संपूर्ण भाताला नको लागायला, म्हणून काय करायचं, पटकन सण तुम्हाला काय करायचं, कांदा घ्यायचा, त्याचं साल वगैरे काढायची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने तुम्हाला कांद्याचा चकत्या करायचा, बघा तुम्हाला लगेच स्मेल येईल, डागलेलं असलं की लगेच स्मेल येतो। पटकन कुकर ओपन करायचा आहे आणि तुम्हाला कांद्याच्या असा चकत्या करून त्या भातामध्ये ठेवायचा आहे आणि लगेच तुम्हाला त्याचं झाकण लावायचं आहे। तुम्ही बघणार जो काही करपलेला वास आहे भाताला लागलेला वगैरे
तो पूर्ण निघून जातो. ही ट्रिक नक्की आजमावा. जेव्हा आपण अशा पद्धतीने झाकण लावतो तो बऱ्याचदा जर डाळ असेल शिजायला घातली असेल आणि तिला साल असेल तर अशा पद्धतीने इथे जे काही होल दिसतं त्याच्यामध्ये ती जे काही डाळीचे साल असतात ते अडकून बसलेले असतात. मग आता बऱ्याचदा काय होतं की कधी कधी वाफ व्यवस्थित धरल्या जात नाही. मग काय होतं, जर तुम्हाला डाळ टाकायची असली तर कधीही अशी सेफ्टी पिन वगैरे घेऊन हे जे काही होल आहेत ते व्यवस्थित क्लिअर करावे. असं केल्याने याला डाळ वगैरे चिटकत नाही. आणि दुसरी गोष्ट, याला ऑइल लावून ठेवावे. म्हणजे तुम्ही जर सालासकट डाळ टाकलेली असेल तरीसुद्धा याची व्यवस्थितरित्या शिट्टी होईल आणि डाळाचे जे काही टरफल आहेत ते बिलकुल याला चिटकणार नाहीत. चला नंतरची टीप बघूयात. आपल्याकडे ना अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या उशा असतात, त्या जुन्या झाल्या की आपण फेकून देतो. पण जर आपण त्याला व्यवस्थित डेकोरेट केलं तर किती छान दिसतील ना. मग चला तशीच एक छोटीशी आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करते. जमलं तर एखादी जुनी ओढणी घ्यायची. कॉटनची असली तर अतिउत्तम. माझ्याकडे कॉटनची नव्हती, पण कॉटनची असली की आपण ज्या पद्धतीने तिला सेट केलं त्या पद्धतीने ती राहते. आपल्याला याची दुहेरी घडी करायची आणि मधोमध उशी ठेवायची आहे. दोन्हीही साईडनं जे काही पदर आहेत दोन दोन पदर सुटलेले असतील. सो दोन्हीही पदर आपल्याला उशीच्या अशा मधोमध घ्यायचे आहेत. आता अर्धी जी काही ओढणी आहे ती एका बाजूने राहील, अर्धी ओढणी एका बाजूने राहील. आता बघा, आपण एकावर एक टाकल्यानंतर हा जो काही एक बाजू आहे याचा त्रिकोण करायचा. तुम्ही इथे व्हिडिओ थोडासा स्लो करून बघितला तरी चालेल. अशा पद्धतीने त्रिकोण करायचा. सेम पद्धतीने त्रिकोण तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचा आहे. त्यानंतर एखादी तुम्हाला सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि तिने हे व्यवस्थित असं मधोमध सिक्युअर करायचं आहे. किंवा सेफ्टी पिन तुमच्याकडे नसेल तर जी काही साडीची पिन असते बघा, आपण साडी पिन लावतो तर तिला व्यवस्थित वेगवेगळे डिझाईन असतात, ती वरच्या साईडने तुम्ही लावू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी इकडे सेफ्टी पिनचा वापर करत आहे. आता इथे तुम्ही तुमचं डोकं लावून व्यवस्थित डिझाईन सुद्धा करू शकता, जसं की बँगल्सचा वगैरे वापर करून अजून छान फूल तुम्ही इकडे बनवू शकता. असे वेगवेगळे व्हरायटीज तुम्ही इकडे तुमचं ट्राय करू शकता. सो इकडे मी बांगडी घातलेली आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता जुन्या ओढणीचाही वापर झालेला आहे. जुन्या उशीला एक छानशी कवर भेटली आहे. तुम्ही सोफ्यावरती वगैरे ही डेकोरेट करू शकता आणि तुमच्या पद्धतीने तर ही अजूनही छान होईल. मी क्राफ्टिंगमध्ये एवढीही काही खास नाही आहे, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आयडिया दिली आहे, पण तुम्ही या आयडियाचा अजून छान पद्धतीने वापर करू शकता. चला मंडळी नंतरची टिप बघूयात. स्वयंपाक करायला घेतलं तर गॅस ओट्यावर, गॅस शेगडीवर थोडं फार का होईना तेल सांडतं. आणि तेल नाही तर बऱ्याचशा गोष्टी जसं की भाजीला फोडणी देताना तेल इकडे तिकडे सांडतं, मसाले सांडतात. मग जर तुमच्या गॅस शेगडीवरती तेल सांड असेल तर काय करू शकता, घरात जर केळीचे साल असेल तर ते तेल जर आपण कपड्याने पुसलं तर आपला जो काही कपडा आहे तो सुद्धा पूर्ण तेलकट होऊन जातो आणि अशा वेळेस आपली गॅस शेगडी पूर्णच तेलकट होते. मग जिथे तेल सांडलेलं आहे तिथे केळ्याच्या सालीने जर असं घासलं तर त्याचा तेलकटपणा जो आहे तो पूर्ण नाहीसा होतो आणि केळ्याच्या सालीचा सुद्धा अशा पद्धतीने वापर होतो. आणि नंतर ज्या पद्धतीने तुम्ही गॅस शेगडी पुसता, कोणतंही लिक्विड वापरत असणार, पाण्याने धुत असणार, तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अजून एक बोनस टिप देते. शक्यतो जर जास्त गॅस शेगडी घाण झालेली नसेल तर मी एक लिक्विड बनवलेलं आहे. डिशवॉश लिक्विड घेतलं, त्यामध्ये पाणी टाकून हे लिक्विड बनवून ठेवते. याने गॅस शेगडीवरचा जो काही चिकटपणा आहे तो पूर्ण नाहीसा होतो आणि गॅस शेगडी जास्त घाण नसेल तर मी अशाच पद्धतीने साफ करते, नवी कोरी होते. आणि खूप घाण झाली असेल तर गरम पाणी घेते, वॉशिंग पावडर घेते किंवा डिशवॉश लिक्विड घेते आणि त्याने साफ करते. तर माझी गॅस शेगडी साफ झाली आहे. तुम्हाला या सर्व टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.